नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. माझं नाव नितीन. आणि काल आपण एक व्हिडिओ बनवला होता की MPSCच्या पूर्व परीक्षा म्हणजे राजपत्रित असतील, अराजपत्रित असतील आणि गट क च्या परीक्षा असतील, पूर्व परीक्षा त्या वर्षातून 2 किंवा अधिक वेळेस घेता येतील. त्याचबरोबर त्या ऑनलाईन मोडमध्ये घेण्यात येतील. बरोबर आहे. म्हणजे MPSCच्या सगळ्या पूर्व परीक्षा काय होतील, ऑनलाईन मोडमध्ये होतील. मुख्य परीक्षेबाबत त्यांनी भाष्य केलेलं नाहीये आणि मग त्या ऑनलाईन घेण्यात येतील हे ऐकून बऱ्यापैकी मुलांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या बाबतीत आज यांची आयोगाची बैठक पण झाली. खूप घडामोडी झाल्या. परंतु तुम्हाला माहिती आहे आयोग आहे, खूप हट्टी आहे. त्यांनी का एकदा इगो इश्यू केला तर तो केलेलाच असतो. मग हे बघून त्यांनी आज परत एक परिपत्रक काढलंय. बिकॉज आताच 2 दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी नाही, कालच ग्रुप सी च्या एक्झामची काय आलेली ऍडव्हर्टाइजमेंट आलेली. बरोबर आहे. 2600 प्लस जास्त व्हॅकन्सीज तिथे आहेत. मग ती एक्झाम ऑनलाईन पद्धतीत घेण्यात यावी. बरोबर आहे. तर याच्याबद्दल ते परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. तर बघूया आपण त्यांनी काय म्हटलेलं आहे. बघा आता हे 26 जून 2026 च परिपत्रक आहे, आत्ताच आहे. ठीक आहे, थोड्याच वेळापूर्वी. बघा, कम्प्युटर बेस्ड एक्झाम घ्यायचे. काय म्हटलंय बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क पूर्व परीक्षा आता जे 2619 जागांची ही जी ऍड आली आहे, ठीक आहे, तर त्या परीक्षेसाठी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच आगामी म्हणजे काय, पुढील येणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा, सर्व मग राज्यसेवा असेल, ग्रुप बी असतील, ग्रुप सी असतील, ते EMY RTO असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असतील, MPSC मार्फत घेणाऱ्या सगळ्या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येतील, आयोजित करण्याबाबत काय प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं आहे. बघा आता याच्यात काय म्हटलेलं आहे विषय. बघा एकदा वाचून घेऊ आपण, आपल्याला त्यांनी काय सांगितलंय. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 25 जून 26 रोजी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची 2619 पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली असून ती CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे. म्हणजे आता जी ऍड आली काल, आता त्यांनी सांगितलं होतं की 2027 पासून सगळं लागू होईल, पण आता जी ऍड आली आहे काल, ती पण काय होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. काय, ऑनलाईन. गेट रेडी गाईज. ठीक आहे, ती पण काय होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला आता ऑनलाईन एक्झाम द्यावी लागणार आहे. म्हणजे ऑनलाईन 60 मिनिटात 100 क्वेश्चन. आला लक्षात. मग ती कशी होणार त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. राज्य शासनाच्या बघा 5 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे, सरकारचा निर्णय, भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा, खूप साऱ्या सुधारणा घडवून आणायच्या आहेत. म्हणजे काय, रिक्रुटमेंट रिफॉर्म्स करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा, वेगवेगळे संवर्ग, पदसंख्या, उमेदवारांची संख्या यामध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, वाढ होणार आहे. ऑब्वियस आहे. आधी खूप कमी लोक MPSC द्यायचे. आता जो पण डिग्री पास आउट झाला त्याला प्रत्येकाला एकदा MPSC ट्राय करून बघायचा आहे. मग MPSC ट्राय करता करता ग्रुप बी, ग्रुप सी, हळूहळू तलाठी वगैरे, कारण गव्हर्नमेंट जॉब पाहिजे अल्टिमेटली, कारण गव्हर्नमेंट जॉबचे खूप जास्त क्रेज आहे. आलं लक्षात. सो ती संख्या वाढणार आहे असं आयोगाला वाटतंय किंवा सरकारला वाटतंय. यामुळे विद्यमान ऑफलाईन परीक्षा पद्धतीद्वारे सर्व परीक्षा विहित कालमर्यादेत घेणे काय जिकिरीचे होणार आहे. म्हणजे काय, अवघड होणार आहे. सगळ्या परीक्षा आहेत. ग्रुप बीच्या वेगवेगळ्या एक्झाम, ग्रुप सीच्या वेगवेगळ्या एक्झाम, गॅजेटेड एक्झाम, ते इव्हॅल्युएशन करून त्या वेळेत आयोजन करणं, तेवढं ह्युमन रिसोर्सेस कलेक्ट करणं, सगळ्या गोष्टी अवघड होणार आहेत असं आयोगाला म्हणणं आहे. त्यांचं 5 मे 2026 चा काय तो निर्णय, त्यानुसार त्यांना म्हणायचं की ही प्रक्रिया जलद आणि त्या लिमिटेड टाइम मध्ये काय झाली पाहिजे, पास झाली पाहिजे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा, तिसरा मुद्दा काय म्हणता येते. सध्या आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते. म्हणजे दरवर्षी 6 ते 7 हजार लोक काय करताय, एक्झाम देत आहेत. शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजे 4 ते 5 पट अजून काय होणार आहे, एक्झाम वाढणार, म्हणजे एक्झामला बसणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे, स्टुडंटची.
त्यानुसार परीक्षार्थींची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. म्हणजे पदसंख्या जी आहे 4 ते 5 पट अपेक्षा असून म्हणजे वाढ तेवढी होणार आहे परीक्षा देणाऱ्यांची. ऑफलाईन परीक्षांसाठी जिल्हास्तरीय शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावे लागते. ऑब्वियस सेंटर, वेगवेगळे सेंटरचे स्कूल असतात, बरोबर आहे ना, तिथे तुम्ही काय करतात, एक्झाम देतात. परीक्षा केंद्रांची मर्यादित उपलब्धता त्यांना म्हणायचं. कारण काय, ह्या एक्झाम ऑनलाईन घेण्यामागचं कारण, आता ही जी लेटेस्ट एक्झाम आहे ग्रुप सीची, तिथूनच आम्ही ऑनलाईन का शिफ्ट होतोय याच्याबद्दल त्याने एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात केली की आमचा काय काय का आम्ही ऑनलाईन शिफ्ट होतोय. मर्यादित उपलब्धता परीक्षा केंद्रांची, शैक्षणिक सत्रांमुळे केंद्र उपलब्ध न होणे, म्हणजे काही काही शाळा म्हणतात की आमचं एक्झाम्स आहेत, आमच्या काहीतरी प्रोग्राम आहेत, शाळेचे कार्यक्रम आहेत, म्हणून ते नाही म्हणतात. प्रश्नपत्रिका छपाईचा खर्च, त्याची वाहतूक, सुरक्षा, मनुष्यबळ, आपण जसं बोललो की जे इन्व्हिजिलेटर्स असतात किंवा परीक्षा कंडक्ट करणारे असतात ते लोक, विलंब होण्याची शक्यता वाढते. आता तुम्ही नीट एक्झामचा बघा ना, नीट परत एक्झाम घ्यावी लागली, परत एक्झाम घ्यावी लागली, या सगळ्या गोष्टी वेळेत नाही होत. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी वेळेत होत नाहीत आणि हे सगळे कारण त्यांना काय म्हणायचंय की याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, म्हणून आम्ही ऑनलाईनवर काय झालोय, शिफ्ट झालोय. केंद्र उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिकांची छपाई, वाहतूक खर्च, सुरक्षा. आता सुरक्षा, नीटचा पेपरच फुटला ना, सुरक्षा नसेल म्हणूनच फुटला असेल, तर म्हणून विलंब होण्याची काय शक्यता वाढते असं त्यांना म्हणायचंय. या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक म्हणजे कम्प्युटर बेस्ड, म्हणून आम्ही संगणक बेस्डवर काय झालोय, शिफ्ट झालंय, नियोजन केले आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये काय होईल, पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग, म्हणजे ट्रान्सपरन्सी असेल, फास्ट एक्झाम कंडक्ट करता येतील, लवकर रिझल्ट लागतील. आता कसं रिझल्ट लागल्यानंतर 25 दिवस वाट बघायची गरज आहे, तेवढी गरज पण नाही राहणार. एकदा का ती एक्झाम संपली त्याच्यानंतर लगेच काय होणार आहे, रिझल्ट तुमचा लागणार आहे. वाढण्यास मदत होईल. उत्तर पत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, म्हणजे ह्युमन नाही, संगणक सगळं सिस्टम करेल असं त्यांना म्हणायचंय. जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा, यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि कालबद्ध होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असेल. हे उद्दिष्ट चांगलं वाटलं, परंतु अधिक विश्वासार्ह, कालबद्ध होईल ऑनलाईन मुळे, त्याच्यात मला डाऊट आहे. ठीक आहे, सीबीटी पद्धत अत्यंत उपयुक्त आहे असं त्यांना म्हणायचं की आम्ही कम्प्युटर बेस्ड टेस्टवर शिफ्ट झालोय. आम्ही का बेस्ट निर्णय घेतला, कारण कम्प्युटरच सगळं करेल, माणसांचे तिथे हस्तक्षेप नसणार आहे, म्हणून ते बेस्ट आहे. परंतु विद्यार्थ्यांना डिरेक्टली ऑफलाईनवरून ऑनलाईनवर कप अप होणं तेवढं इझी नाहीये. अचानक त्यांना एक शॉक बसलेला आहे, पहिली गोष्ट. आणि हे म्हणतात की संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल ठीक आहे, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नाही सांगतायत. ठीक आहे, कारण की ती एका कंपनीकडे दिलेली आहे, ती पर्टिक्युलर कंपनी, ती कंपनी ते एक्झाम कंडक्ट करणार आहे, आणि कंपनी जर एक्झाम कंडक्ट करणार आहे तर ती कंपनीच्या नेटवर्कमध्ये ते माहितीच असणार आहे ना, गोपनीयतेचा मग परत भंग होऊ शकतो. डिजिटल सुरक्षा, अधिक विश्वासार्ह, कालबद्ध होईल, कालबद्ध होऊ शकते, लवकर होऊ शकते, परंतु प्रायव्हसीचा मॅटर होईल तिथे. आलं लक्षात. नेक्स्ट पॉइंट बघा, काय म्हणायचं त्यांना, देशातील अनेक, मग आता त्यांना म्हणायचं की आम्ही एकटे नाहीये, आमच्या बरोबर खूप साऱ्या स्टेट लेवल, नॅशनल लेवल, वेगवेगळे राज्य पण त्या ऑनलाईन घेताय आणि मग आम्ही पण शिफ्ट होतोय. त्याच्यात बघा आता काय म्हणताय, देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की एसएससी, रेल्वे भरती मंडळ, ठीक आहे, आरआरबी, आयबीपीएस, कॅट, जेई, यूजीसी नेट, एमएसटी, सीईटी, या सर्व संस्था अनेक वर्षांपासून यशस्वीपणे सीबीटी पद्धतीने परीक्षा घेत आहेत. तसेच बघा आता वेगवेगळ्या स्टेटची नावं दिलेत, केरळ, तेलंगणा, आंध्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश, या राज्य लोकसेवा आयोगांकडूनही गट अ, गट ब आणि गट क पदांसाठी सीबीटी नियमितपणे घेतल्या जात आहेत. आलं लक्षात. ते म्हणताय की आम्ही एकटं राज्य नाहीये, आम्हीच हा जगावेगळा निर्णय नाही घेतलाय. लोकसंख्या जेवढी वाढते एक्झाम देण्यासाठी, ठीक आहे, ती कंट्रोल करण्यासाठी हे जे सगळे राज्य आहेत, केरळ, तेलंगणा, आंध्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हे सगळे काय करताय, ऑनलाईन टेस्ट घेताय प्रिलिम्सची, आणि आम्ही एकटे नाहीये. त्याचबरोबर ह्या एसएससी असेल, आयबीपीएस, कॅट असेल, हे पण काय करताय, ऑनलाईन घेताय. म्हणून आपण पण जलद निकाल, जलद पारदर्शकता आणण्यासाठी आपण पण काय केलं पाहिजे, ऑनलाईन एक्झाम घेतलं पाहिजे, असं आयोगाचं म्हणणं आहे. आजचं परिपत्रक त्यानुसार आयोग काय करते, विद्यार्थ्यांमधला असंतोष कमी करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, सी
एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांचे नॉर्मलायझेशन करता येईल, हे कालच्या परिपत्रात पण त्यांनी सांगितलेलं आहे. यासाठी बघा IIT बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटचे मार्गदर्शन घेऊन सायंटिफिकली ट्रान्सपरंट आणि ज्युडिशियल म्हणजे जस्टिस पद्धतीने काय करणार, न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. त्या फॉर्म्युल्यानुसार काय केलं जाईल, नॉर्मलायझेशन केलं जाईल. याबाबत सविस्तर कार्यपद्धती आयोग स्वतंत्रपणे प्रसिद्ध करेल. अगेन ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अगेन काय येणार आहे, प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आलं लक्षात. सो त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एकटे नाही करणार, आम्ही एवढे तज्ञ नाही, आम्ही IIT बॉम्बे मधले आणि भारत सरकारचे सांख्यिकी डिपार्टमेंटचे तज्ञ लोकांकडून फॉर्म्युला बनवून मग नॉर्मलायझेशन करू. हे IBPS जे TCS वगैरे एक्झाम कंडक्ट करतात तसं आम्ही करणार नाही, आम्ही थोडं बेस्ट करू असं त्यांना म्हणायचंय. माननीय सर्वोच्च न्यायालयाने बघा आता सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुन्ह्याचे समानीकरण ही प्रक्रिया कायदेशीर, न्यायसंगत व वैध, त्यांना म्हणजे पूर्ण प्रॉपर त्यांनी सांगितलं की आम्ही कायद्याच्या बाजूने बोलतोय. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की नॉर्मलायझेशन काय कायदेशीर, न्यायसंगत आणि वैध असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणताय की आम्ही असा काही निर्णय घेतलेला नाही, आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगवेगळ्या राज्यांच्या ऑनलाईन परीक्षा सगळं चेक करून मग आम्ही त्या निर्णयावर आलो आहोत. ठीक आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षांमधील पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटी ऑफ एक्सपर्ट्स नियुक्त केली होती. या समितीने मोठ्या प्रमाणातील परीक्षा भविष्यात CBT पद्धतीने आणि विविध सत्रांमध्ये घेण्याची शिफारस केली. त्यानुसार नीट 2027 परीक्षा देखील CBT पद्धतीने आयोजित करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. आलं लक्षात. नीटचा घोटाळा झाला, नीटचा पेपर फुटला, बरोबर आहे. त्या पार्श्वभूमीवर मग नीटने पाप केलं आणि MPSC ला भोगावं लागतंय, थोडक्यात असं झालंय. त्यांचं म्हणणं की हाय लेवल कमिटी आहे डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमण्यात आली. त्यांनी पण CBT कम्प्युटर बेस्ड टेस्टला काय केलं, रिकमेंड केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे, हे कायदेशीर, न्यायसंगत आहे नॉर्मलायझेशन, त्याच्यात काही घोटाळा होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग सगळं आयोगाने हे स्पष्टीकरणच दिलंय की डॉक्टर राधाकृष्णन कमिटी आहे, के राधाकृष्णन, त्यांच्या नंतर नीट मधली 27वी परीक्षा पण काय होणार आहे, CBT. आलं लक्षात. आयोग म्हणते आम्ही ठरवलंय, आम्ही आमचा निर्णय नाही घेतलेला, आम्ही आयोगाचा निर्णय आहे. परत वेगवेगळ्या राज्यांच्या एक्झामिनेशन्स आम्ही बघितलेले आहेत. IIT बॉम्बेचे एक्सपर्ट, भारत सरकारचे स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटचे एक्सपर्ट्स, अगेन हाय लेवल कमिटीज आहे डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या रिकमेंडेशन नुसार आम्ही हा निर्णय काय केलेला आहे, घेतलेला आहे. पुढचा मुद्दा बघा काय म्हणताय. आयोगामार्फत बघा आता दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून, ठीक आहे, पासून आतापर्यंत 138 संवर्गांच्या सरळ सेवा आणि विभागीय परीक्षा CBT द्वारे यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या आहेत असं म्हणताय. पुढील 3 महिन्यात आणखी, आता 3 महिन्यात, येत्या 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने सरळ सेवा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आयोगास प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे, पुरेसा अनुभव आहे त्यांना आयोगाला. महाराष्ट्र बघा आता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत चाळणी परीक्षा असून म्हणजे काय स्क्रीनिंग विविध सत्रांमध्ये CBT द्वारे घेण्यात येणार असले तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. आता बघा वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा पण बघितली म्हणजे काय स्लॉट 9 ते 12, 12 ते 3 ह्या पद्धतीने त्या एक्झाम होतील एक एक तासाने वेगवेगळ्या स्लॉटमध्ये. कारण की काय त्यांचं म्हणणं आहे शाळा अवेलेबल नाही आहेत, शाळा अवेलेबल असलं तर माणसं अवेलेबल नाहीत, माणसं अवेलेबल असले तरी काही काही शाळा म्हणतात की आमचा कार्यक्रम आहे आम्ही देणार नाही, म्हणून ऑनलाईनवर शिफ्ट होऊ. मग एकाच वेळेस सगळ्या लॅब तर नसणार ना, जशी शाळा अवेलेबल नाही तशा सगळ्या लॅब पण अवेलेबल नसणार आहेत. मग त्या कमी लॅब असतील, मग त्या लॅबमध्ये सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाईल. मग कमी जास्त हार्ड सॉफ्ट पेपरनुसार नॉर्मलायझेशन केलं जाईल. परंतु त्यांना म्हणायचं की गट क जरी म्हणजे ही परीक्षा वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात आली पण मुख्य परीक्षा एकच होणार आहे, मुख्य परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे असं म्हणताय. मग ते सत्र ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, अगेन गौण आहे. ठीक आहे, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे ते पण काय गौण आहे, ते पण सांगण्यात आलेलं नाहीये. आलं लक्षात. ते नंतर कळवतील मग ते मुख्य परीक्षा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार. बघा ना, मुख्य परीक्षा एकाच सत्रामध्ये होईल, एकाच सत्रामध्ये होईल, मग ते ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. मग आता पूर्व परीक्षेबद्दल त्यांना बोलायचंय, मग आता ते अजून कळवतील. CBT परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन इत्यादींच्या संगणक प्रयोगशाळांचा वापर म्हणजे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस वगैरे असतील, ठीक आहे,
त्यांचा वापर केला जाईल. तथापि परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही कंट्रोल सगळं आमच्याकडे राहणार आहे. आमचेच माणसं असतील, ते सगळे काय करतील, निर्णय घेतील. तसेच परीक्षा केंद्रांचे म्हणजे काय, सीडॅक मार्फत सुरक्षा परीक्षण म्हणजे सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट त्याच्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे परीक्षा झाली, रिस्पॉन्स शीट म्हणजे काय, तुम्ही किती अटेम्प्ट केले, तुमचे कोणते बरोबर आले, किती चूक केले, सगळं तुम्हाला कळणार आहे. म्हणजे रिस्पॉन्स शीट पण अवेलेबल करून देण्यात जाणार आहे. की हे सांगताय की आम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे पेपर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय त्या दिवशी आमचा सगळा कंट्रोल असणार आहे. पूर्ण गोपनीयता पाळली जाणार आहे. पोलीस बंदोबस्त सुद्धा आमच्या कंट्रोलमध्ये असणार आहे. त्या दिवसाचं परत सीडॅक कडून काय केलं जाणार आहे, सुरक्षा परीक्षण केलं जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कंट्रोलमध्ये असतील असं आयोगाचं म्हणणं आहे. आलं लक्षात? यार हे तर असं झालं. आता मागेच एक स्पष्टीकरण आलेलं की एमपीएससीच्या एक्झाम सगळ्या घेणार आहे, त्या कशा घेणार होता, ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत त्या सगळ्या एमपीएससी मार्फत घेण्यात येईल. आलं ना? म्हणजे सरळ सेवा सगळं एमपीएससी घेईल. आणि आता असं झालं, म्हणजे असं होत होतं की सरळ सेवा एमपीएससी कडे, आता उलट झालं, एमपीएससी सरळ सेवेकडे जाते. गेटिंग? म्हणजे उलट सरळ सेवा ज्या होत्या त्या राहू दिल्या असत्या बाबा, पण हे ऑफलाईन ठेवलं असतं ना. ठीक आहे, तुम्ही सरळ सेवा एमपीएससी कडे घेतल्या आणि एमपीएससी सरळ सेवेच्या मार्गाने सगळं ऑनलाईन निघून गेलं. दिस इज व्हेरी डेंजरस काम. ठीक आहे, अगेन पुढे बघा. याशिवाय आयोगामार्फत सन 2027 पासून महाराष्ट्र नागरिक सेवा गट अ, गट ब आणि गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून 2 पेक्षा अधिक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सीबीटी अवलंब. त्यांनी काय केलं माहितीये का, ट्रायल अँड एरर बेसिस केला. म्हणजे कसं माहिती, आंदोलन होणार आहे, पोरं ऐकणार नाही. देन राज्यसेवा जी आहे रिटर्न, ती तर अवघडच होणार आहे ना, कम्प्युटर बेस्ड. म्हणून त्याच्यासाठी हे ट्रायल अँड बेरस, म्हणजे आता जे आलेले 2695 पदांचे ऍड, त्याच्यातच सगळं बघून ट्राय करून बघू की मुलं ऐकताय, कोपअप होत आहे, नाही होते, योग्य पद्धतीने होते. म्हणजे लगेच परिपत्रक काढून काय होईल, ट्रायल येईल. नाही झाला तर मग निर्णय बदलता येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आयोग काय करताय, या करण्याचा प्रयत्न करताय. बघा, वरील सर्व बाबी विचारात घेता आयोगाकडून पूर्व परीक्षा संगणक आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय हा वेळेची गरज, राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षा, वेळबद्ध भरती प्रक्रिया, सर्व दृष्टीने योग्य न्याय आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणताही संभ्रम न बाळगता सीबीटी द्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गटसेवा पूर्व परीक्षा संबंधात तयारी करावी. गेट रेडी, गेट रेडी. आयोग म्हणतं, बघा महेंद्र हरपाळकर सचिव आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्यांचं हे लेटर आहे आज. आलं लक्षात? आयडिया भेटली की काय म्हणायचं त्यांनी, पूर्ण आपण बघितलंय. पहिली गोष्ट ऑनलाईन केलं, शॉक आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी राजपत्रिकेसाठी ऑप्शनल सब्जेक्ट काढला, ती बेस्ट थिंग होती. पण बाकीचं काय आहे, ते डायरेक्ट म्हणतात तयारीत राहा. आता जे येणारी ती आत्ताची ऍड आली आहे ग्रुप सी ची, तिथूनच तुम्ही प्रिपेअर करा. कारण की आम्हाला सुप्रीम कोर्टाचा निकाल पण आमच्या साईडने, राधाकृष्णन कमिटीचा पण अहवाल आहे, तो पण आमच्या साईडने, वेगवेगळे राज्य आहेत ते पण ऑनलाईन घेताय. आम्ही सगळ्यांचा अभ्यास करून या निर्णयापर्यंत पोहोचलोय. म्हणून तुम्ही या गोष्टीबद्दल संभ्रम नका बाळगू. हळूहळू तुम्ही ऑनलाईन कडे काय व्हा, शिफ्ट व्हा. आलं लक्षात? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी करून काय केलेलं आहे, हे परत परिपत्रक काढलेलं आहे. याच्यावर विचार करा, एकदा अभ्यास करा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला काय करा, तयारीत ठेवा. आलं लक्षात? सो असं अजून काही अपडेट आले तर आपण वेळोवेळी आपण तुम्हाला कळूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय.